उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे काहींना मिरची लागली। धुळ्यामधील सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावलाय। सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। पुण्यामध्ये अजित पवारांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार घेण्यात आला। पुण्यासाठी आम्ही काय केलं हे विचारणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा, निवडणुकीत पाणी पाजणार असा इशारा फडणवीसांनी दिला। तर मी पूर्ण भाजपवर टीका केली असं दाखवलं गेलं, पण मी पुणे आणि पिंपरी पालिकेमध्ये कारभारावर बोललो असं अजित पवार यांनी म्हटलंय। आपण तयार करतोय, पाणी दे रे बाबा। आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे। कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे। त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला कितीदा सांगतोय पत्रकार मित्रांनो की तुम्ही दाखवताना मी पूर्ण भाजपला बोललोय असं तुम्ही दाखवलं। मी बोललो होतो महानगरपालिकेमध्ये जे कारभारी पण चाललेलं होतं त्या व्यक्तींच्या बद्दल मी बोललो, त्यांच्या गलथान कारभाराबद्दल बोललो आणि आताही त्यांच्याच बद्दल बोलणार आहे। भाजपच्या 2 बड्या नेत्यांनी दादांना गंभीर इशारे दिले आहेत। दादांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील असं आशिष शेलार म्हणाले। तर 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अद्याप लागलेला नाही असा इशारा बावनकुळेंनी दिला। यावर कोणीही आमच्यावर जबरदस्तीने विचार लादू शकत नाही असं उत्तर सूरज चव्हाण यांनी दिले। तर दादांनी मात्र नो कॉमेंट्स असं म्हटलंय। भाजपच्या 2 बड्या नेत्यांनी अजित पवारांना गंभीर इशारे दिलेत। पहिला इशारा मंत्री आशिष शेलारांनी दिलाय। अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील असं म्हणत आशिष शेलारांनी दादांना विचारसरणीवरनं इशारा दिलाय। तर दुसरा इशारा बावनकुळेंनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावरून दिलाय। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो। तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। ते काही अभिमानास्पद नाहीये। शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ। शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाहीये। तर कुणीही आमच्यावर जबरदस्तीने विचार लादू शकत नाही असं म्हणत कडक शब्दात ठणकावणाऱ्या शेलारांना सूरज चव्हाणांनी उत्तर दिलं। एकमेकावर एकमेकाचे विचार किंवा महापुरुष आपण लादू शकत नाही, कारण हा भारत देश संविधानावर चालतो। आम्ही संविधान मानणारे आहोत, त्याच्यामुळे कुणी जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न आमच्यावर करू शकत नाही। सावरकरांचे वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही। म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही। पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा मला मान्य नाही। अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असं आशिष शेलार म्हणाले। मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचे उत्तर देईल। इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स। तर 70,000 कोटींची केस कोर्टात असून ही बाब अभिमानास्पद नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी अजितदादांवर निशाणा साधला। भाजपनं अजितदादांना बाहेरचा रस्ता दाखवावा असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टीका केली। महापालिकेचा सत्ता आली तर त्यावेळेस अजितदादांना तुम्ही सोबत घेणार का? नाही, गरज पडणार नाही। 2/3 बहुमताने भाजपचा महापौर निवडून येईल। एक महाराष्ट्रात नुरा कुस्ती सुरू आहे। मी मारायचं सोंग करतो, तू रडायचं सोंग कर, अशा स्वरूपाचं एक तमाशा आणि अशा स्वरूपाचं एक महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख समजून आणि मूर्ख बनवण्याचा खेळ हे 3 पक्ष जे आहेत ही नुरा कुस्ती खेळत आहेत। अहो तुम्हाला टीका करायची ना तर टीका करायची तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा। आणि भारतीय जनता पक्षाला जर उत्तर द्यायचं तर कशाला उत्तर देत बसता? त्यांना सत्तेतून बाहेरची वाट दाखवा। मनसेच्या संतोष धुरींनी अमित साठम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला।
राज ठाकरेंनी मनसे हा पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केला असं म्हणत संतोष धुरींनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय. तर युतीमुळे राज ठाकरेंना जास्त नुकसान होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मनसे नेते संतोष धुरी यांनी अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर धुरींनी थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना. आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात दिसायला आकडा 52 आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे. मला सीट पाहिजेच हा मी कुठेही अट्टास धरला नाही आणि मी जर अट्टास धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती, पण मी अट्टास कुठेही धरला नाही या गोष्टीचा. नक्की 10 मध्ये हरलेच आहे. जागा वाटपाच्या चर्चेमध्ये संदीप देशपांडेंना घेतलं नाही अशी खंतही संतोष धुरी यांनी बोलून दाखवली. आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही. त्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत ते, त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये. ज्या पक्षात ते आता गेलेले आहेत त्या पक्षांनी त्यांना लाईन दिलेली आहे बोलायचे, नाईलाज आहे, बोलावं लागणार ना. आता शेवटी बघा, जो पहिला पक्ष असतो ना तिथे जे स्वातंत्र्य असतं ना ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर ते स्वातंत्र्य मिळत नाही. तुम्हाला त्यांचं मांडलिकत्व स्वीकारावं लागतं आणि ते सांगतील तसंच बोलावं लागतं. उद्धव ठाकरेंना पक्ष सरेंडर केल्याचं धुरी म्हणतायत भाजपामध्ये गेल्यानंतर. असं आहे, आता ते त्या पक्षामध्ये होते त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे. ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही. त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे. त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं होणार. संतोष धुरी हे मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र जागा वाटपामध्ये हा वॉर्ड ठाकरेंच्या शिवसेनेला गेला. वॉर्ड क्रमांक 194 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या धुरींनी नितेश राणेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज देखील पाटीदार होते. गुजरातमधील भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर शिवरायांना गुजरातला पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका राऊतांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी केलंय. महाराष्ट्रात पालिका निवडणुकीचे रणकंदन सुरू असताना CR पाटलांच्या वक्तव्यानं वादाला तोंड फुटलंय. संजय राऊतांनी CR पाटलांच्या वक्तव्यावरून भाजपवर हल्लाबोल केलाय. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हिंदवी स्वराज्याचे दैवत आहेत. भाजपने अनेक युगपुरुष पळवायचा प्रयत्न केल्याची टीका राऊतांनी केली आहे. મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ, છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો. शेवटी आता ते छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न करतात गुजरातला. पण या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती, विसरू नका. माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका. ते विश्वपुरुष होते. आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले. हे निर्लज्ज लोक आहेत. शिवाजी महाराज पळवतात तुम्ही महाराष्ट्रात आराध्य दैवत आमचं. तुमच्याकडे काय दैवत नाहीत का? सगळे राक्षस आहेत का गुजरातमध्ये? बकासूर अजित पवारांच्या भाषेत. संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय झालेत. अफजल खानाचा उदो करणं, अफजल खानांची पिल्लावळ सांभाळणं हे संजय राऊतांचं काम झालंय. इसमें
कोई बहस की या कोई बात करने की आपको आवश्यकता नहीं। आप आपके दल के भीतर पूछो कि शिवाजी महाराज के राज्याभिषेक को विरोध क्यों किया था और किस विचार ने किया था। उनके दल के भीतर उन्होंने एक बार पूछ लेना चाहिए। दरम्यान मंत्री आशिष शेलार यांना CR पाटलांसंदर्भात प्रश्न विचारला असता शिवराय संपूर्ण देशाचे असल्याचं त्यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानचे आदर्श आहेत. नाही, कुठल्याही महापुरुषाची जात लावणं हे अयोग्यच आहे. शेवटी त्यांनी स्टेटमेंट केलं म्हणजे त्या स्टेटमेंटचा मी त्याला पाठिंबा देईन असं बिलकुल नाही. सातारामध्ये ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे सेनेच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे आहेत. ड्रग्ज प्रकरणामध्ये शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला असं सुषमा अंधारी यांनी म्हटलंय. ठाण्यामध्ये शिंदेंच्या घरात कुणी ड्रग्ज घेत आहे का असा सवाल यावर संजय राऊतांनी केलाय. साताऱ्यात ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आल्याचं पाहायला मिळालं. सुषमा अंधारे आणि संजय राऊतांनी ड्रग्जवरून शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. रेड केवळ शेडवर नव्हे तर थेट प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टवर पडल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केलाय. या प्रकरणात शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदेंच्या तेजयश हॉटेलवर याआधी आरोप झालेत. दरम्यान ठाण्यामधल्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घरामध्ये कुणी ड्रग्ज घेत आहे का असा सवाल राऊतांनी केलाय. 115 कोटीचं ड्रग्ज मिळाल्यानंतरही जो स्पॉटला माणूस आहे ओंकार डिगे त्याला अजूनही ताब्यात घेतलं नाही. जो दरेगावचा सरपंच आहे, युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे, तो रणजित शिंदे कुठे आहे? एकीकडे मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आहोत. मी वाट बघितली. मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षपणावर माझा विश्वास आहे म्हणून मी थांबले 20-25 दिवस. स्थानिक असं सांगतात की ही रेड शेडवर पडलीच नाही. हा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट. ही रेड शेडवर पडलीच नाही, ही रेड रिसॉर्टवर पडली असं स्थानिक सांगतात. कदाचित आत्मजी सावंतकडे काही महत्वाचे पुरावे आहेत म्हणून त्यांना माध्यमासमोर येऊ दिलं जात नाही का? त्यांच्या जीवाला काही धोका आहे का? हे ड्रग जर ठाण्यात मिळत असेल त्या ठाण्याचा सध्याचा बॉस कोण आहे? इकडल्या ड्रगची तार ही साताऱ्यापर्यंत गेली आणि या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच्या दारात तिथून ड्रग्स इथे येत आहे का? डेप्युटी सीएमच्या घरामध्ये कोणी ड्रग्स घेत आहे का? तर पालकमंत्री ढ असल्याची टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंवर मंत्री शंभूराज देसाईंनीही पलटवार केलाय. ओंकार डिगेला अटक कधी होणार आहे? जर तुम्ही ओंकार डिगेला अटक केली नाही तर हा लढा मला अधिक तीव्र करावा लागेल. पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी नेमकी काय कारवाई केलेली आहे याची स्पष्टता शंभूराज देसाई यांनी दिली पाहिजे. मी मागेही म्हटलं की पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई हे ढ आहेत. सुषमा अंधारेने मुंबईत बसून बोलायला काय लागते? सुषमा अंधारे संजय राऊत हे एकमेकाचे आवळी जवळी बहीण भाऊ आहेत. दोघांनाही मीडिया पुढे बोलण्याशिवाय दुसरं काही काम नाही. एवढा मोठा ड्रग्जची फॅक्टरी सापडल्यानंतरही आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्लीन चिट देऊन एकनाथ शिंदेंना मोकळे झालेले आहेत. कोणताही निधी देत असताना टक्केवारी. त्यामुळे भारतीय जनता पक्ष देवाभाऊ म्हणते मुख्यमंत्र्यांना, ते देवाभाऊ म्हणणं बंद करावं, टक्का भाऊ म्हणावं. हर्षवर्धन सपकाळांना टीकेशिवाय काही शिल्लक नाही. माननीय एकनाथ शिंदेचा कुठलाही संबंध आधीपासूनच या प्रकरणात नव्हता. उगीच नाव त्या ठिकाणी गोवण्यात आलं. नाव गोवलं कोणी? विरोधकांनी. नाव गोवलं कोणी? टीका करणाऱ्यांनी. कधीच त्यांचं नाव एकनाथ शिंदे या प्रकरणात नव्हतं, या विषयात नव्हतं. लातूर शहरामधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं होतं. यानंतर त्यांच्यावर टीकेची चांगली झोड उठली. यानंतर रवींद्र चव्हाणांनी माफी मागितली. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून उद्या लातूर बंदचं आवाहन देखील करण्यात आलं. काँग्रेसचे नेते आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितली आहे. लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्याबद्दलचे वक्तव्य केले. यावरून आता राज्यभरातल्या काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख यानंही चव्हाणांवरती निशाणा साधला. त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी जाहीर माफी मागितली. भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी
या शहरातून नक्कीच भुसल्या जातील, यात काही शंका नाही. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसरी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. मी तसं म्हटलं, परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका. माझी पुन्हा तेच विनंती आहे, त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन. जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करेन. लातूरकरांची दिलगिरी व्यक्त करता. पुढचा प्रश्न पुढचा. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात लातूर जिल्ह्यात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. रेणापूर, शिरूर, अनंतपाळ आणि लातूर शहरात रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. तिकडे जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाणांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलं.